आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। आता परमात्म्याने तुम्हाला एवढे भक्तियुक्त केले की तुमचे मनुष्य जन्मच होत आलेले आहेत, तेव्हाच तर तुमच्यात प्रेरणा आहे परमात्म्याची। जर एखादा जो प्राणी 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होतं, एकतर विधान आहे परमेश्वराचे, या काळाला बनवून दिलेलं आहे आणि काळाचा नाईलाज करून ठेवला आहे की याने आपल्याला मानव शरीर एकदा तरी द्यावेच लागते, कारण की याला 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या शरीरातून निघालेली घाण खाण्याचा एक शाप लागला आहे याच्या चुकीमुळे। 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होते, एकतर टर्नवाईज म्हणजे हे परंपरेप्रमाणे मिळते। 84 लाख प्रकारच्या या शरीरांमध्ये कुत्रा, गाढव, माशी, डास, पशुपक्ष्यांचे जीवन भोगत एक मानव शरीर प्राप्त होते। तर जे असे प्राप्त मानव शरीरधारी प्राणी आहेत तर ते देखील चांगले नशीब, कारण ते अशा प्राईम टाईमला जन्मले आहेत, परंतु त्यांच्यात भक्तीची ओढ नसते। 100 वेळा सांगूनही त्यांचा आत्मा प्रेरित नाही होत। आणि दुसऱ्या प्रकारे जन्म असा होतो जे आधीही मनुष्य होते, आजही मनुष्य जन्म प्राप्त झालाय, मानव स्त्री किंवा पुरुषाचा, तर त्यांच्यामध्ये त्या पूर्वसंस्कारांमुळे ती भक्तीची ओढ लागूनच राहते आणि ज्या कारणाने ती भक्ती भगवानांशिवाय टिकू नाही शकत, मग कुठे डोंगरावर जावे लागेल एकमेकांचे बघून, किंवा कुठे मंदिरात भक्ती करावी लागेल, किंवा काही व्रत ठेवून आपली संतुष्टी करावी लागेल, ते टिकू नाही शकत, कारण की ते पूर्वसंस्कारी प्राणी आहेत। तर परमात्म्याने आपल्यावर 600 वर्षांपूर्वी तुमच्यावर कृपा केली होती। 64 लाख शिष्य कबीर भगवानांचे, एका धाणक विणकराचे, एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीचे 64 लाख शिष्य झाले होते। तर विचार करून बघा पुण्यात्म्यांनो, ज्याला आपण एक कवी समजून त्याची फाईल बंद करून बसलो होतो की तो तर एक कवी होता, संतही मानत नव्हतो, आपण केवळ एक कवी मानत होतो, कारण की आपण आपल्या पाठ्यक्रमातील पुस्तकांमध्ये त्यांचे दोहे वाचायचो आणि कवीच्या संज्ञेमध्ये घेऊनच कवीच्या श्रेणीतच त्यांना गणले जायचे। इतर किती कवी होऊन गेले होते त्यांच्या बरोबरीने त्यांचे नाव लिहिले जायचे, त्यांचे कोणी शिष्य झाले? हे भगवान होते आणि यांनी जी अमृतवाणी, ज्या तत्वज्ञानाचा प्रचार केला कबीर सागरमध्ये विद्यमान आहे, त्यातूनही स्पष्ट आहे की त्यांनी ते ज्ञान दिलेले आहे जे वेद पुराण, श्रीमद भगवद्गीता, बायबल, कुराण आणि यात नसलेलं ज्ञान देखील परमात्म्याने सांगून ठेवलंय। तर ते परमात्मा होते, फक्त कवी नव्हते। आणि त्यांच्या परमात्म्याच्या महिम्यांमध्ये वेदात लिहिले आहे की तो परमात्मा वर राहतो सतलोकात, मनुष्य सदृश्य आहे, राजाप्रमाणे एका तख्तावर सिंहासनावर विराजमान आहे। ते तिथून गती करत चालत येतात, इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात, आपल्या ज्ञानाला लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, पद्यातून उंच स्वरात आळवून आळवून ऐकवतात, ज्या कारणामुळे ते कवींमधील एक प्रसिद्ध कवीची पदवीही प्राप्त करतात, परंतु ते असतात भगवान, हे वेदात लिहिले आहे। आणि कवींसारखे आचरण करत फिरत व विहरत असतात, जागोजागी जातात। त्याच दृष्टिकोनातून परमात्मा एकाच वेळी हजारो जागी प्रकट होऊन आजपासून 600 वर्षांपूर्वी तुम्हाला भक्तियुक्त करत असत। परंतु त्यावेळी 64 लाख शिष्य होणे ही एक खूप मोठी आश्चर्याची बाब आहे, कारण की त्यावेळी भारत खूप विशाल होता। पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान
अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक, इराण, गजनी हे सर्व इथपर्यंत भारत होता. आणि त्यावेळी एकूण मिळून भारताची सर्व मिळून 4 करोड देखील लोकसंख्या नसेल. आणि ज्यातून 64 लाख शिष्य बनणे, हिंदू आणि मुसलमान. कारण परमात्म्याने ही अशी सुखे दिली आपल्या प्रिय आत्म्यांना, असे ज्ञान दिले की आश्चर्यचकित राहत असत. तर त्यावेळी परमात्म्याने तुम्हाला या योग्य केले की तुम्ही 600 वर्षांपासून आजपर्यंत मनुष्य जीवन प्राप्त करत आले आहात. 600 वर्षांपासून. आणि ज्यात जवळजवळ तुम्ही 10-15 मानव शरीरे प्राप्त केलीत सलग. आणि जर तुम्हाला आज ही वेळ नसती मिळाली आणि ही भक्ती तुम्हाला नसती मिळाली तर तुमचे हे शेवटचे मनुष्य जीवन होते. तुम्ही परत 84 लाख योनींमध्ये गेला असतात. म्हणून परमात्मा खूप दयाळू आहेत. त्यांनी केलेले प्रत्येक कार्य ते खूपच सफल होते. त्यांच्याच वचनाने सर्व कार्य होत आहेत. आता त्यानंतर भगवानांना आपण भगवान नाही समजलो, आपण त्यांना फक्त एक कवी समजलो. आणि काही दिवसात तुम्हाला जेव्हा परमात्म्याच्या बरोबर तुम्ही राहिलात, एवढी सुखे लाभली, तुमची दुःखे दूर झाली, तर तुम्ही परमात्म्यापासून लांब जाऊ लागलात. जेव्हा मनुष्य सुखी होतो या लोकात, तो पहिले काम हे करतो की भगवानापासून दूर होतो, निष्फळ गोष्टी ग्रहण करतो. तर जेव्हा आपण सुखी झालो सगळे, तो आपल्याला खूप सुख देतो, कारण तो तर सुखसागर आहे. तर आपल्या मनात दोष उत्पन्न होऊ लागले. परमात्म्यामध्येही आपण काही दोष काढू लागलो. तर परमात्मा कबीरजींनी एक लीला केली होती. आणि त्या लीलेमध्ये आपण सर्व एक परीक्षा घेतली होती आपली, ज्यात आपण फेल झालो आणि आपण इथेच राहिलो. आणि काळाने कसा जुलूम केला, कुणाला कुठे नेऊन आपटले, कुणाला हरियाणा, कुणाला राजस्थानमध्ये, कुणाला मध्य प्रदेशमध्ये, कुणाला ओरिसामध्ये, भाषा पण समजत नाही, कुणाला नायजेरियात, कुणाला अमेरिकेत, आफ्रिकेमध्ये. त्या प्रिय आत्म्यांना जे परमात्म्याची भक्ती करत असत, त्यातलेच हे सगळे ऑफिसर बनले आहेत, राजा झाले आहेत, MLA MP झाले आहेत. कारण की पूर्व पुण्याशिवाय अशी उच्च पदे प्राप्त नाही होत. आणि जोपर्यंत त्यांना पुन्हा हे ज्ञान नाही होत की आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी झाला आहे, मानव शरीर केवळ यासाठी प्राप्त नाही होत की तुम्ही धन जमवावे, सांसारिक प्रभुत्व प्राप्त करावे. सगळे काही झाले, करोडोंची संपत्तीही झाली. तुमच्या इथे आसपासच्या क्षेत्रात कोणाची MP, मंत्री, मिनिस्टर होऊन ख्याती पण होईल, कारण तुमचे पूर्व पुण्य तुमच्या सोबत होते. ती मलई, ती बॅटरी तुमची चार्ज होती, ती चालत होती. मग तुमचा मृत्यू होईल आणि नेक्स्ट आयुष्य काय असेल? परत कुत्र्याच्या योनीत, गाढवाच्या शरीरात इथे भटकत राहिला असेल. तर मग डोंबलती संपत्ती काय कामी आली तुमच्या? आणि काय त्या महिम्याने तुमची साथ दिली? मग भले कोणी तुमच्या मृत्यूनंतर तुमचा कोणी पुतळा करून, तुमचा फोटो लावून, प्रतिवर्षी भले त्या देशातले लोक त्यावर नक्कीच माळा घालत असतील, तुम्ही गाढव होऊन धक्के खात असाल. तर जेव्हा आपल्या हे लक्षात येईल, तेव्हा आपण सर्व, भले कोणाला कोणतीही पोस्ट प्राप्त असेल, किती श्रीमंत आहेत किंवा गरीब आहेत, त्याला मग या गोष्टीची चिंता होईल की खरंच हे तर होतच आहे. माहिती नाही किती तुम्ही बघत आहात, प्रधानमंत्री, राष्ट्रपती एका मिनिटात मरण पावतात. मग काय? कुठे गेले ते प्रभुत्व? पुढचे यांना माहिती नाही. पुढचे त्या परमात्म्याने सांगितले आणि परमात्म्याशी परिचित ज्या महापुरुषांनी सांगितले ते आपल्या सद्ग्रंथात विद्यमान आहे, जे अटळ विधान आहे. त्याला जे कोणी मानणार नाहीत
त्यांच्या न मांडण्याने कोणते विधान समाप्त नाही होणार आणि जो स्वीकार करेल तो येणाऱ्या कष्टांपासून वाचेल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.